नमस्कार. सान्यास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आजच्या रेसिपीचं नाव आहे व्हेज बिर्याणी. तर चला तर आता मी बनवायला घेते. हे बघा, हे मी बासमती तांदूळ घेतले 4 पेले. आता मी स्वच्छ पाणी धुवून टाकते. हे बघा, मी 4 वेळा स्वच्छ पाणी धुतलंय. आता मी हे अर्धा तास असंच ठेवते भिजून आणि याला झाकण लावून ठेवते. हे बघा, आता गॅस पेटवलाय. ग्रेव्ही करायला घेते मी. आता तेल घालते. 3 चमचे तेल घातले. आता घालते 1 चमचा जिरं. जिरं चांगलं तडतडले. जिरं चांगलं तडतडले. आता मी कांदा घालते. चांगलं त्याला ढवळते. कांदा लाल होईपर्यंत भाजायचे. 1 चमचा आलं लसूणची पेस्ट. हे बघा, कांदा हळूहळू लाल होत चाललाय, लाल रंग येतो. आता घालते मी टमाटर. चांगलंपणे मिक्स करून घेते. जरासं मीठ घालते टमाटर मऊ होण्यासाठी. एका साईडला मी ग्रेव्ही करते आणि दुसऱ्या साईडला मी पाणी टाकायला ठेवले तांदूळ शिजवण्यासाठी. हे बघा, मी इथे पाणी घालून ठेवले. पाणी चांगली वाफ येते. टमाटर मऊ झाले. आता गॅस बारीक करायचं आणि मी आता सगळे मसाले घालणार आहे. अर्धा चमचा हळद, 2 चमचे काश्मीरी लाल मसाला, 2 चमचे घरचा लाल मसाला, 1 चमचा जिरा पावडर, अर्धा चमचा धना पावडर, 2 चमचे बिर्याणी मसाला. सगळे मसाले चांगले मिक्स करून घ्यायचे. आता घालायचं बीन्स, फरसबी, वाटाणा घातलाय. आता घालायचं चवीनुसार मीठ आणि चांगलं सगळं मिक्स करायचं. सगळीकडे मीठ लागलं पाहिजे. वरून थोडं पाणी घालते. सुकं सुकं खूप वाटतं म्हणून. तुम्हालाही ग्रेव्ही करताना सुकं सुकं वाटत असेल तर अधूनमधून पाणी घालत जावा. ह्याच्यामध्ये नेहमी आहे ना गरम पाणीच घालायचं. मग चांगली चव येते ग्रेव्हीला, म्हणून गरम पाणीच घालायचं नेहमी. हे चांगलं शिजू दे. आता मी झाकून ठेवते आणि गॅस मीडियम ठेवा. हे बघा, इथे चांगलं शिजायला ठेवलं आहे. शिजू दे. आणि आता इथे चांगलं उखाळा आलं आहे. यात घातले 2 पुदिनाची पानं, वेलची, 2 दालचिनीचे तुकडे, 4 लवंग, 1 मसाला वेलची घातली आहे आणि 4 ते 5 काळी मिरी, थोडं तेल, तेजपत्ता. तो एक मोठा आहे त्याचा तुकडा करून घातले. अजून एक घातलं. थोडी कोथिंबीर घातली. अजून चांगला उखाळा येऊ दे. उखाळा आल्यावर मग मी तांदूळ घालेन. उखाळा आलाय. आता मी यात घालते बासमतीचे तांदूळ, जे मी ठेवले होते अर्धा तासासाठी तेच. हे बघा, असं पाणी काढायचं आणि मग यात घालायचं. हे बघा, मी सगळे तांदूळ यात घातलेत. मीठ घालते. भात चांगलं शिजू दे. आता मी ग्रेव्ही बघते कशी झाली आहे. हे बघा, 5 मिनटं झाली आहे. आता मी यात शिमला मिर्च घालते. पण शिमला मिर्च लगेच शिजते ना, म्हणून उशिरा घातलं. हे बघा, भात चांगला शिजलाय. हे बघा, भात शिजले पण एकदम शिजवायचं आणि 80% शिजवलेलं बस आहे. आता मी गॅस बंद करून टाकते. आता मी बघते शिजलं की नाही शिजलं ते. शिजली. हे बघा, भाजी रेडी आहे. ग्रेव्ही मी ठेवली आहे. ग्रेव्ही लागणारच मला. गॅस बंद केले. आता वरून कोथिंबीर हे करते, गार्निश करते. आता मी ह्यातलं सगळं भाताचं पाणी काढून यात घालते. हे बघा, हे पाणी सगळं निघतंय. भाताचं सगळं पाणी निघतंय. आता मी यात तेल आता मी कुकर ठेवला तर मी यात तेल घालते. आता यात तूप घालते. तेजपत्ता घातलाय आणि त्यानंतर आता वेलची घातली आहे 2, दालचिनी, लवंग, काळी मिरी. तवा ठेवलाय. गॅस बारीक करून यावर मी ग्रेव्ही घालते. यात मी ग्रेव्ही घालते. मी सगळं नाही घालत, थोडंसं घातलं, थोडं ठेवले. आता यात मी बासमती तांदूळ घालते. वरून कोथिंबीरने गार्निश केलंय. वरून तूप घातलंय. आता आणि उरलेली सगळी ग्रेव्ही घालायची आणि आता उरली सगळी ग्रेव्ही यात घालायची. हे अशी सगळीकडे स्प्रेड करायची. आता उरलेलं सगळं भात घालते. वरून तूप.
कोथिंबीरने गार्निश करायचं. लो फ्लेमवरती ठेवायचं. मी कुकरची शिट्टी काढली आणि चांगले भात आणि भाज्या मिक्स होते, चांगलं होतं. गॅस फास्ट करून मी तव्यावर हे ठेवले कुकर. इथे 5 मिनटं ठेवते. तवा तापला तर गॅस बारीक करून ठेवते. आता ते 5 मिनटं झाले. हे बघा, आता मी झाकून उघडून दाखवते. मस्त वास येतोय. आता मी सर्व करून दाखवते. हे बघा, तर अशा प्रकारे व्हेज बिर्याणी रेडी झाली आहे. मस्त झालं एकदम. ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि कमेंट करून सांगा कशी झाली आहे ही. तुम्हाला कशा रेसिपीज पाहिजे तेही सांगा, ते मी बनवत जाईल. आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा, इतरांना शेअर करा. चला भेटू पुढच्या रेसिपीला. बाय.